आपण आज मस्त अशी झटपट पोकळ्याची भाजी बघणार आहे। अतिशय पौष्टिक शरीराला पोकळा असतो बघा। ह्या प्रकारे पोकळ्याची भाजी मी एक जुडी घेतलेली आहे। त्याला आता छान तोडून घ्यायचं आहे आणि ज्या कवड्या काठ्या आहेत त्या पण तोडून घ्यायच्या, ज्या जाड आहे त्या काढून टाकायच्या। आता बघू शकता मी असा पोकळा पूर्ण तोडून घेतलेला आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे। त्यानंतर बघा मी इथं लसूण कट करून घेतलेला आहे। 5 ते 6 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। अगदी साधी सोप्या पद्धतीने आपण ही पोकळ्याची भाजी बनवणार आहे आणि ह्या प्रकारेच ही खूप सुंदर लागते। आता बघा कढई गॅसवर ठेवल्यानंतर गॅस लावल्यानंतर बघा कढई ठेवली, त्यानंतर तेल टाकलं। तेल थोडंसं कमीच घाला कारण पोकळा नंतर खूप कमी होऊन जातो, मग तेल जास्त होतं। मग आता बघा तेल तापल्यानंतर जिरं मोहरीची फोडणी दिली। छान अशी खमंग फोडणी द्यायची। जिरं मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकून घ्यायचा। लसूण मी खूप सारा टाकलेला आहे कारण खूप छान लागतं पालेभाज्यांमध्ये लसूण, आणि मी ठेचून घातलेला नाही, मला असाच लसूण आवडतो। तुम्हाला ठेचून घालायचा तुम्ही ठेचून घालू शकता। आता बघा अशी हिरवी मिरची मी छोटे छोटे तुकडे करून मी कट करून घेतले होते, ते पण तेलामध्ये टाकून घेतले आणि छान अशी मिरची पण फ्राय होऊ द्यायची। अगदी झटपट होते ही भाजी पोकळ्याची। खायला तर इतकी सुंदर लागते, बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। आता आपण जो पोकळा बघा छान असा तोडून घेतला होता, छान स्वच्छ धुवून घेतला, चाळणीमध्ये निथरट ठेवला होता आणि त्याच्या ज्या बारीक बारीक काठ्या होत्या कवड्या त्या पण मी तोडून घेतलेल्या आहे। त्याच्यात पण पोषण तत्व असतं। आता बघा पोकळा मी टाकून घेतला आणि असा हलवून घेत आहे। छान असा लगेच तो असा कमी होऊन जातो आणि छान असा ताजा ताजा पोकळा खायला खूप छान लागतो। गरम गरम तुम्ही नक्की पोकळ्याची भाजी बनवून बघा, खूप सुंदर लागते। आणि पूर्ण छान असं हलवल्यानंतरच मीठ टाका, कारण आधी जर आपण मीठ टाकलं तर मग आपलं मिठाचं प्रमाण चुकतं, कारण पोकळा आधी खूप मोठा असा दिसतो, नंतर बघा त्याला वाफ आल्यानंतर तो असा कोमजून जातो, म्हणजे खूप कमी दिसतो। आता बघा मी थोडीशी हळद पावडर घातलेली आहे, अर्धा चम्मच, आणि त्यानंतर आता मी चवीनुसार इथं मीठ टाकणार आहे आणि अगदी झटपट होतो, अतिशय शरीराला पौष्टिक आहे। पोकळ्याची भाजी खायला पण खूप छान लागतो आणि बघू शकता आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर ही पोकळ्याची भाजी लागते। पोकळ्याचं सूपसुद्धा खूप छान लागतं। मी तुम्हाला एखाद्या वेळेस पोकळ्याचं सूप कसं बनवायचं ही सुद्धा रेसिपी दाखवणार आहे। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडत असेल तर मनापासून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। दररोज सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीला भेट देत जा। मी माझ्याकडून जशा रेसिपी मला जमतात त्या प्रकारे मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते, अगदी साध्या सोप्या। तुम्हाला जर आवडल्या असतील तर कमेंटमध्ये मला सांगा। बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे। मस्त पोकळ्याची भाजी घेतलेली आहे, ज्वारीची भाकरी, लोणचं, या तुम्ही पण खायला आणि नक्की पोकळ्याची भाजी बनवून बघा। श्री स्वामी समर्थ।